महत्त्वाची बातमी, निकालाचे प्रत्येक अपडेट लोकशाही मराठीवर तुम्ही पाहू शकणार आहात। क्षणाक्षणाची अपडेट आपण पाहतोय। नाशिकमध्ये मतपेटीचं सील उघडण्यास सुरुवात झालेली आहे। ईव्हीएम मशीन्स आता उघडले जातील। ते स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेले होते। 11 नगर परिषदेच्या मतमोजणीला आता मात्र सुरुवात झालेली आहे। विजयाचा गुलाल कोण उधळतो याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। नाशिक अतिशय हाय प्रोफाईल जागा या ठिकाणी मानली जाते। नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने काहीसं वातावरण सुद्धा तापलेलं होतं, त्यामुळे शहरांचा मूड नेमका कसा असणार आहे हे आज मात्र स्पष्ट होणार आहे। अर्थात आपण पाहतोय नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांचं बिगुल लागल्यापासूनच सर्वत्र हे निवडणुकांच्या रणधुमाईला सुरुवात झालेली होती। आज मात्र महत्त्वाचा दिवस अर्थात निकालाचा दिवस आहे। 11 नगर परिषदेच्या मतमोजणीला नाशिकमध्ये आता सुरुवात झालेली आहे। नाशिकमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे। नाशिकमध्ये गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये मतपेटीचं सील उघडण्यास सुरुवात झालेली आहे। गिरीश महाजन यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी नाशिकमध्ये या ठिकाणी त्यांच्या खांद्यावर देण्यात आलेली होती, त्यामुळे अर्थातच नाशिक अतिशय महत्त्वाचा हा भाग मानला जातो या निवडणुकांमधला। आणि नाशिकमध्ये जर आपण पाहिलं तर मतपेटीचं सील उघडण्यास आता सुरुवात झालेली आहे। ईव्हीएम मशीन या ठिकाणी उघडले जातात। या घडीची आणखीन एक महत्त्वाची अपडेट आपण टीव्ही स्क्रीनवर आता पाहतोय। पैठणमध्ये आता कर्मचाऱ्यांच्या सावळ्या गोंधळामुळे विलंब झालेला आहे। या ठिकाणी मतपेटी उघडत असताना काहीसा गोंधळ, निवडणुकीची मतमोजणी या ठिकाणी उशिरानं सुरू होईल, कारण कार्यकर्त्यांना सुद्धा या ठिकाणी जिथं मतमोजणी सुरू आहे तिथं जाण्याचा कार्यकर्ते प्रयत्न करत होते, त्यामुळे काहीशी बाचाबाची गोंधळाचं वातावरण, कर्मचाऱ्यांचा सावळा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यामुळे अर्थातच मतमोजणीला काहीसा विलंब। आणखीन एक महत्त्वाची अपडेट या क्षणी आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवर। बातमी पैठणचीच आहे। मतमोजणीला या ठिकाणी पैठणमध्ये आता विलंब होताना दिसतोय। पैठणमध्ये जर आपण पाहिलं तर अनेकांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। पैठणमध्ये गेले अनेक दिवस स्ट्रॉंग रूम बाहेर कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त दिलेला होता आणि आता पैठणमध्ये मतमोजणी ही विलंबानं सुरू असल्याची बातमी या क्षणी समोर येते। पैठण सगळ्यांचंच लक्ष या निवडणुकीकरता लागलेलं आहे, कारण नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी म्हणून साऱ्यांचीच प्रतिष्ठा ही पणाला लागल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।